आषाढी एकादशी असो, श्रावणातील उपवास असो किंवा कोणताही उपवास, रोज रोज साबुदाणा वडे किंवा खिचडी खाऊन कंटाळा येतोच. म्हणून आज मी तुमच्यासाठी दोन अगदी वेगळ्या, झटपट आणि खूपच चविष्ट उपवासाच्या रेसिपी घेऊन आली आहे. सर्वात आधी आपण बनवणार आहोत उपवासाचे घावन. हे घावन अगदी जाळीदार, मऊ आणि तोंडात विरघळणारे होतात. फार कमी साहित्यामध्ये आणि अगदी कमी वेळात तयार होतात. यासाठी फार कष्टही घ्यावे लागत नाही. सकाळच्या नाश्त्यासाठी, संध्याकाळच्या फराळासाठी किंवा उपवासाच्या जेवणासाठी हा एक उत्तम पर्याय आहे. ओल्या नारळाची चटणी, दही किंवा उपवासाच्या चटणी सोबत याची चव अजूनच अप्रतिम लागते. महत्त्वाचं म्हणजे ही रेसिपी कमी तेलात तयार होते, त्यामुळे हलकं आणि स्वादिष्ट काहीतरी खायचं असेल तर नक्कीच करून बघा. आणि दुसरी रेसिपी आहे झटपट भगरीचा मसाला भात. हा मसाला भात मोकळा, खमंग आणि पोटभरीचा आहे. अगदी कमी वेळात तयार होतो आणि त्याची चव इतकी छान लागते की एकदा खाल्ला की पुन्हा पुन्हा बनवासा वाटतो. दही किंवा उपवासाच्या चटणीसोबत हा मसाला भात खूपच छान लागतो. तर चला वेळ न घालवता सर्वात आधी आपण जाळीदार आणि मऊ उपवासाचे घावन बनवायला घेऊया. नमस्कार, मी रसिका. रसूची रसोईमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत. तर सर्वप्रथम मिक्सरचं एक जार घ्यायचं आहे. मापासाठी तुम्ही घरातलं कुठलंही एक भांडं वापरू शकता. इथे मी मोठी पळी घेतली आहे आणि त्याच पळीने मोजून एक पळी भगर आणि एक पळी कच्चा साबुदाणा घेतला आहे. आता हे दोन्ही जिन्नस मिक्सर मधून बारीक वाटून घ्यायचं आहे. त्यानंतर यामध्ये एक पळी दही आणि आवश्यकतेनुसार पाणी घालायचं आहे. घावनासाठी जसं पातळसर बॅटर लागतं तसंच गुठल्या न राहता गुळगुळीत बॅटर तयार करून घ्यायचं आहे. पाण्याचं प्रमाण मी ते सांगितलेलं नाही, कारण प्रत्येक दह्याचा घट्टपणा आणि भगर साबुदाण्याची बारीक पावडर वेगवेगळी असू शकते. घावनासाठी जसं पातळ आणि तव्यावर ओतता येईल असं पीठ लागतं, तसं पीठ तयार करून घ्यायचं. यामध्येच मी चवीपुरतं मीठ सुद्धा घातलं आहे. आता हे तयार केलेलं पीठ साधारण 10 मिनिटांसाठी बाजूला ठेवूया. या वेळेत साबुदाणा आणि भगरीचं पीठ चांगलं भिजेल आणि त्याला छान एकसंधपणा येईल आणि घावनही मऊ जाळीदार तयार होतील. तोपर्यंत आपण उपवासासाठी लागणारी झटपट आणि चविष्ट ओल्या नारळाची चटणी बनवून घेऊया. चटणी बनवण्यासाठी मिक्सरच्या जारमध्ये थोडी ताजी कोथिंबीर, ओल्या नारळाचे काप, चवीनुसार हिरव्या मिरच्या, थोडी भाजलेली शेंगदाणे आणि चवीनुसार मीठ घातलं आहे. आता आवश्यकतेनुसार थोडंसं पाणी घालून ही चटणी अगदी बारीक वाटून घ्यायचं आहे. आता या चटणीला खमंग फोडणी देऊया. त्यासाठी फोडणीच्या भांड्यात 1 चमचा तेल गरम करून घेतलं आहे. तेल गरम झाल्यावर यामध्ये जिरं आणि 1 सुकी लाल मिरची घालू. ही गरमागरम खमंग फोडणी तयार केलेल्या चटणीवर ओतूया. अशा प्रकारे आपली झटपट आणि चविष्ट उपवासाची ओल्या नारळाची चटणी तयार झाली आहे. आता घावणं बनवून घेऊया. त्यासाठी गॅसवर डोशाचा तवा गरम करायला ठेवला आहे. तवा चांगला तापला की गॅसची आच मध्यम करा. आता आपण तयार करून ठेवलेलं पातळसर पीठ तव्यावर घावनाप्रमाणे गोलाकार फिरवत पसरून घ्यायचं आहे. पीठ पातळ असल्यामुळे घावनाला छान जाळी पडते. आता झाकण ठेवून 1 ते 2 मिनिटे शिजून घेऊया. अवघ्या 1 मिनिटातच आपलं घावन छान शिजून तयार झालं आहे. तुम्ही पाहू शकता, शिजल्यावर घावन तव्यावरून अगदी अलगद सुटतं. घावन पूर्णपणे शिजावं आणि आतून कच्चं राहू नये म्हणून मी दोन्ही बाजूनी थोडंसं बटर लावून छान भाजून घेत आहे. तुम्ही बटरऐवजी तूप किंवा तेलही वापरू शकता. इथे आपण घावन दोन्ही बाजूनी छान भाजून घेतलं आहे. बघा किती सुंदर जाळीदार, बाहेरून हलकसं कुरकुरीत आणि आतून अगदी मऊ, तोंडात विरघळणारा घावन तयार झाला आहे. यासोबत आपण बनवलेली ओल्या नारळाची चटणी आणि दही घेतली आहे, त्यामुळे या घावनाची चव अप्रतिमच लागणार आहे. आता लगेच दुसरी रेसिपी म्हणजे झटपट भगरीचा मसाला भात बनवून घेऊया. त्यासाठी गॅसवर कुकर गरम करायला ठेवला आहे. यामध्ये आवडीनुसार तेल किंवा तूप घालायचं आहे. तेल गरम झालं की यामध्ये जिरं, कढीपत्ता घालायचा आहे. आता 1 बटाटा सोलून त्याचे छोटे तुकडे करून घेतले आहे. बटाटा छान 1 मिनिटभर परतून घेऊया. त्यानंतर आवडीनुसार लाल तिखट घालायचं आहे. लाल तिखट तेलामध्ये काही सेकंद परतून घेऊया. आता इथे आपण 1 वाटी भगर स्वच्छ निवडून धुवून घेतली आहे, ती घालूया. भगरही काही सेकंद तेलामध्ये व्यवस्थित परतून घेऊया. भगर अशा पद्धतीने तेलामध्ये 1 मिनिटभर परतली तर शिजल्यानंतर भात अगदी मोकळा होतो. दाणे एकमेकांना चिटकत नाही आणि चवही खूप छान लागते. नंतर यामध्ये 1 चमचा दही आणि अर्धी छोटी वाटी शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे. परत काही सेकंद परतून घ्यायचं आहे आणि ज्या वाटीने आपण भगर मोजून घेतलं होतं त्याच वाटीने 2 वाटी पाणी घालायचं आहे. आता यामध्ये चवीपुरतं मीठ आणि थोडी कोथिंबीर घालूया. कुकरचं झाकण लावून मध्यम आचेवर 1 शिट्टी काढून घेऊया. तर अशा प्रकारे आपले दोन्ही पदार्थ अगदी छान तयार झाले आहेत. एक म्हणजे जाळीदार, मऊ आणि तोंडात विरघळणारा उपवासाचा घावन
आणि दुसरा म्हणजे खमंग, मोकळा आणि चविष्ट भगरीचा भात. या दोन्ही रेसिपीज अगदी कमी वेळात, कमी साहित्यामध्ये आणि कमी तेलात तयार होतात. त्यामुळे उपवासाच्या दिवशी काहीतरी वेगळं, हलकं आणि चविष्ट खायचं असेल तर या दोन्ही रेसिपी नक्कीच करून बघा. मला खात्री आहे की या रेसिपीज तुमच्या घरच्यांनाही नक्कीच आवडतील. तुम्ही या रेसिपी करून पाहिल्या तर तुमचा अनुभव कमेंटमध्ये नक्कीच सांगा. तुमच्या प्रतिक्रिया वाचायला मला नेहमीच आवडतात. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. तुमच्या मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत शेअर करा. आणि अशा सोप्या, चविष्ट आणि पारंपरिक रेसिपीज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनही प्रेस करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि भन्नाट रेसिपीसोबत. तोपर्यंत काळजी घ्या, आनंदी रहा. धन्यवाद.